पण आमच्याकडे हल्ली काय, संकटाला सामोरं जाऊच पोराला द्यायचं नाही ही अडचण. बघा ते आमच्या घरात एखादं लहान मुलं असतं, रांगत असतं, आई स्वयंपाक करत असते आणि आईचं लक्ष नाही ते बघतं आणि अंधाराच्या दिशेनं ते हळूहळू रांगायला सुरुवात करतं. धाडस त्याच्यात नैसर्गिक आहेच, कुतूहल त्याच्यात आहेच. बारकं पोर रांगत रांगत येतं सरळ जाळाला धरतं, त्याला भीतीच वाटत नाही कशाची. मोठा माणूस लांबच बसतो जाळापासून, भीत. लहान मुलांना भीतीच नसते, त्याच्या जिज्ञासा, कुतूहल आणि धाडस असतच. ते रांगणारं पोर अंधारा खोलीच्या दिशेनं सरकायला सुरुवात करतं. आई बघते आणि आई त्याला सांगते, ए नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते परत थबकतं, आई परत स्वयंपाकाला लागते, पण आईचं लक्ष नाही ते बघतं आणि परत अंधाराच्या दिशेनं सरकायला लागतं. त्याच्यात धाडस आहे, कुतूहल आहे, त्याला माहिती आहे उजेडात काय आहे कळतंय, अंधारात काय आहे हे त्याला बघायचं आहे. ते परत अंधाराकडे जातं, आई परत बघते, संतपते, सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते परत थबकतं, परत आई स्वयंपाकाला लागते, आईचं दुर्लक्ष नाही ते पोर बघतं आणि परत अंधाराच्या दिशेनं सरकते. आईचं लक्ष जातं, ती संतापते, उठते, त्या पोराला उचलते आणि सरळ लांब नेऊन ठेवते. त्याला सांगते, सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो. त्या पोराच्या अर्ध जागृत मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं दोन पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही.